2100 रुपये करणार असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिले। मी जे बोलतो ते करून दाखवतो असं ते म्हणालेत। महायुतीनं विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती, मात्र अजूनही ती पूर्ण केलेली नाही। मात्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शिंदेने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द दिलाय। जे आम्ही बोललोय ते करणार। विरोधक विचारतात 2100 रुपये कधी देणार? देणार, योग्य वेळी देणार। जो शब्द आम्ही दिलाय तो पाळणार। कारण एवढंच की मी फक्त आणि फक्त 2.5 वर्ष जे काम केलं, आता हे काम जे करतोय ते सर्वसामान्य लोकांसाठी, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी मी गरिबी पाहिलेली आहे। मी लाडकी बहीण योजना का सुरू केली आपल्याला सांगतो। मी माझ्या आईची तगमग पाहिली आहे, आईची काटकसर पाहिली आहे, या ठिकाणी पत्नीची काटकसर पाहिली आहे। महिना कसा चालवायचा, महिना कसा काढायचा हे मी डोळ्याने पाहिलं। जेव्हा मुख्यमंत्री मी झालो तेव्हा विचार केला माझ्या लाडक्या माता भगिनींसाठी ही योजना आपण करू, आणि त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला। आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो, कुणी किती अफवा पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे। 1500 रुपयावर आम्ही थांबणार नाही। जे आम्ही बोललोय ते करणार। विरोधक विचारतात 2100 रुपये कधी देणार? देणार, योग्य वेळी देणार। जो शब्द आम्ही दिलाय तो पाळणार। आणि एवढ्यावर आम्ही थांबणार नाही। माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे। स्वतःच्या पायावर उभं करून या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला बघायचं आहे। काही लाडक्या बहिणींनी चांगल्या सक्सेस स्टोरी केल्यात। 10 लोक, 20 लोक, 50 लोक एकत्र येऊन सोसायटी सुरू केली आहे, छोटा मोठा व्यवसाय सुरू केला आहे। कालच मला कोणीतरी सांगितलं, एका कुटुंबात संजय मोरे गेला होता, त्यांनी त्या कुटुंबाला विचारलं कसं चाललंय तुमचं? बोले बघा आम्ही भात पिकवतो, नाचणी पिकवतो, आणि जे 1,500 रुपये आमच्या लाडक्या भावाने दिलेत त्यात तेल, मिरची, चटणी आणतो आणि आम्ही आमचं घर भागवतो। काही लोकांचा अशी व्यवस्था आहे। मग मी दिलं, त्याचं काय तुम्हाला तर त्रास झाला? मी जे निर्णय घेतला याची का पोटदुखी झाली? अरे अशी पण कुटुंब आहेत दऱ्याखोऱ्यात राहणारी, त्यांना मिरची भाकरीसाठी देखील पैसे नाहीत। मग मी काय पाप केलं? आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, या लाडक्या बहिणींना माझं नेहमी एकच सांगणं आहे, तुम्हाला आणखी मला मोठं करायचं आहे। तुम्ही मोठं झालात, तुमचं कुटुंब मोठं होईल। तुम्हाला स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे। तुमचा समाजामध्ये मान सन्मान वाढला आहे, घरामध्ये मान सन्मान वाढला आहे। पहिलं दुसऱ्याकडे हात करायला लागायचे, आता स्वतःकडे पैसे आहेत। त्यामुळे तुमची वट वाढलेली आहे, ताकद वाढलेली आहे। मला त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। आणि लाडक्या बहिणी जास्त संख्येने दिसत आहेत, त्यामुळे ज्या उमेदवारांच्या पाठीमागे महिला, त्या उमेदवारांचा मतपेटीत नंबर पहिला। हे मी असं उगाच बोलत नाही। विधानसभेत मी बघितलं, नगर परिषदेमध्ये बघितलं, महापालिकेत मी पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे फिरलो, त्यावेळेस मला आलेला अनुभव जो आहे, विधानसभेत तर तुम्ही सुपडा साफ करून टाकला। एवढा केला की पार त्यांना आता विरोधी पक्षनेता पण नाही मिळाला। कारण मुख्यमंत्री मी असताना माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, आणि मला त्याच्यामध्ये समाधान आहे, आनंद आहे की मगाशी ओंबळेंनी सांगितलं की मला सगळ्यात आनंद आणि सगळ्यात माझं मानाचं मोठं पद कुठलं असेल तर या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख सगळ्यात मोठी आहे। त्या अनेक लोकांनी विरोध केला, अनेक लोक कोर्टात गेले, अनेक लोकांनी खोडा घातला। ही लाडकी बहीण योजना काय फसवी आहे? काय करणार नाहीत, हे फक्त चुनावी जुमला आहे। काही लोक कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना फटकारलं, पण मी त्यावेळेस मात्र माझ्या लाडक्या बहिणींना भाषणातून सांगायचो, ज्यांनी तुमच्या योजनेला विरोध केला आहे त्या दुष्ट आणि सावत्र भाऊ तुमच्याकडे मतं मागायला आले, खोडा घातलेल्या लोकांनी त्यांना चांगला जोडा दाखवा। तुम्ही एवढा मोठा जोडा दाखवला की 7, 8, 9 नंबर सोडून द्या, 10 नंबर सोडून द्या, 232 नंबरचा जोडा दाखवला एवढा मोठा। 232 महायुतीचे आमदार
या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा तुम्ही आणले. तुम्ही चमत्कार घडवला. माझ्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, कारण लाडक्या बहिणींनी आपल्या घरी पण सगळ्यांना सांगितलं बिलकुल चलेगा नाही, आता तुम्हाला महायुतीलाच विजय करावा लागेल. आणि म्हणून इतिहास घडला. आणि 2.5 वर्षाचा माझा जे काय मुख्यमंत्री पदाचा कारकीर्द आपण पाहिली. मी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. लेक लाडकी लखपती योजना सुरू केली. एस टीमध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला. आता एस टीमध्ये पूर्वी आमचे दाजी जायचे बाजार आणायला, आता आमची लाडकी बहीण जाते. म्हणजे तुम्ही थांबा, मी अर्ध्या तिकिटात जाऊन बाजार करून येते. फायदा झाला की नाही? आता तेव्हा एस टीचे सगळे लोक बोंबलायला लागले. म्हणाले एक तर एस टी तोट्यात आहे, अजून तोट्यात झालं. बोले गेलीच आहे ना, अजून थोडी गेली तर बघू आपण. पण मी तुम्हाला सांगतो, तोट्यातली एस टी लाडक्या बहिणींमुळे फायद्यात आली. आणि लाडक्या बहिणींमुळे भराभरा बशी एस ट्या भरू लागल्या. आणि त्याच्यामुळे आमचे दाजी गेले असते तर ते अजून खर्च करून आले असते तिकडे जाऊन. आता तोही खर्च वाचला, अर्ध्या तिकिटामध्ये. अशा योजना आपण केल्या. एक मी आपल्याला उदाहरण सांगतो की मी मुख्यमंत्री असताना एका मुलीने आत्महत्या केली. रात्री मी 12 वाजता टी व्हीवर बातमी पाहिली, 12:30ला. आणि त्या बातमीमध्ये त्या मुलीने आत्महत्या का केली तर उच्च शिक्षण घेताना 50% फी त्या पालकांना भरायला लागायची. आता पालक फी भरू शकत नाही, म्हणून त्या मुलीला वाटलं माझे वडील आत्महत्या करतील आणि त्या मुलीनेच आत्महत्या केली. अतिशय दुर्दैवी घटना घडली. पण एकनाथ शिंदे संवेदनशील मुख्यमंत्री होता. मी ताबडतोब 50% फी सरकार भरत होतं, 50% फी पालक भरत होते. ती 50%ची 100% फी माफ करून टाकली. मी म्हणालो सरकार कुणासाठी आहे? सर्वसामान्य लोकांसाठी सरकार आपण म्हणतो. मग सर्वसामान्य घरातली एक मुलगी आत्महत्या करत असेल शिक्षणासाठी तर सरकारचा आपल्या काय उपयोग आहे? असे अनेक निर्णय आपण घेतले. शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना केली. वर्षाला 6,000 रुपये केंद्र सरकार द्यायचं, आपण 6,000 रुपये चालू केले. शेतकऱ्यांना अनेक योजना आपण सुरू केल्या. या ठिकाणी सततच्या पावसामुळे होणारं नुकसान मिळत नव्हतं, ते देण्याचं काम आपण सुरू केलं. मला वाटतं वयोश्री योजना आपण सुरू केली. योजनांचं जर वाचायला गेलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही. आणि म्हणून सिंचन प्रकल्प जे मागच्या सरकार महाविकास आघाडी सरकारमध्ये 2.5 वर्षाच्या काळात फक्त 4 मंजूर होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 180 प्रकल्प आपण मंजूर केले सिंचनाचे. हा इतिहास आहे. आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये मी पायाला भिंगरी लावून या राज्यात फिरलो. या सर्व राज्यभरामध्ये ज्या ज्या लोकांना भेटलो तिथले प्रश्न समजून घेतले, त्यांना वाचा फोडण्याचं काम केलं, न्याय देण्याचं काम केलं. आणि म्हणूनच या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड असं यश या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला दिलं. ही वस्तुस्थिती आहे. झालेल्या त्याच्या पूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकांमधला निकाल आपण पाहिला होता, पण तो निकाल कसा पलटवला आपण आणि 232 आमदार निवडून आणले. ही इतिहास आहे. आणि म्हणून केवळ घरात बसून चालत नाही. दगडू दादा मगाशी म्हणाले काही लोक रस्त्यात फिरतात, किती काम करतात, आणि ते काम या तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. आणि काही घरात बसणाऱ्या लोकांना कायमचं घरी बसवलं. मी मुंबईत माझी कर्मभूमी असली तरी सुद्धा ही मेढा, हा संपूर्ण जावळी भाग ही माझी जन्मभूमी आहे. इथं आल्यानंतर मला वेगळा आनंद होतो, वेगळा आनंद मिळतो. मी येताना सांगत होतो, मेढ्याला पहिला आमची बाजारपेठ होती. आमच्या घरचे आजोबा पंजोबा सगळे बाबा इकडं मेढ्याला बाजारपाठ करायला यायचे. तेव्हा आता रस्ते झाले, तापोळा झाला, त्यामुळे तापोळ्यामध्ये आता बाजारपेठ झाली. परंतु पूर्वीची बाजारपेठ मेढ्यात होती आपली, मेढ्यालाच आम्ही यायचो. आणि म्हणून ते दिवस देखील आठवत आहेत. आणि म्हणून या मेढ्यामध्ये देखील आज आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये जे जे काही काम करायचं आहे केळघर मेढ्यामध्ये ते आपण केलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या ठिकाणची काही कामं माझ्याकडे आलेली आहेत. मी आपल्याला सांगतो, शिवसेना बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाते आहे. तुम्ही मला सांगा
की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा बाळासाहेबांचे विचार सोडले आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात या ठिकाणी निर्णय घेतल्यानंतर हा स्वाभिमानी एकनाथ शिंदे या ठिकाणी सरकार पलटवण्यात